मॉर्निंग तिसरा दिवस आज. आता आम्ही सर्व तयार करून निघतो पुढे जायला. आता स्वामींचं दर्शन तारदासली झालं आणि आता चालू पुढे पुढच्या ठिकाणावर. अजून थोडं राहिलं आहे आमचं, 5 किलोमीटर अंतर आहे. विषय सरळ आहे ना, विषय सरळ ना. मी बॉर्डर माहीत पडतो कुठे चालू त्याला माहीत पडलं असेल. फायनली आपण आता आपल्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहे. आम्ही आता आम्ही थांबू आता इथे थोडं गाडी थांबू. मी थांबले सही थांबले. मी 5 इथे होतो मी. आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहे. थोडं थांबायचं आहे आम्हाला पुढे हॉटेलवरती. थांबतो तो नाश्ता बनतो मग पुढे दर्शन गाडी जाणार. अगदी बघा तुम्ही. फायनली मी माझ्या डेस्टिनेशन म्हणजे आपल्या ठिकाणावर पोचलेलो आहे जिथे मला जायचं होतं. तिथे गाडी लावली 5-3ला फुल जाम इथे. आज एवढी गर्दी आहे ना, भरपूर गाड्या महाराष्ट्राच्या आहेत. महाराष्ट्रात भरपूर गाड्या महाराष्ट्राच्या आहेत. म्हणजे समजा महाराष्ट्र भरपूर आपल्या इथे आले इथे. जे किती दिवस असं सुरू झाला आहे किती गाडी बांधतो फिरायला. तर आम्ही हे बघा इथे ह्या साईडला मध्ये जायचं आम्हाला. थोड्या वेळात जाऊ. आधी थोडं नाश्ता बांधतो निघूया आपण सकाळपासून. नाश्ता बांधतो आपण संध्याला जातो दी घेतो नंतर पुढे जाऊ. पाऊस होता आता थोडं नाश्ता होतो आम्ही. थोडं लाईट नाही तिथे नाश्ता बांधतो. आता धर्म जायचं आधी संध्यामध्ये आले आम्ही सर्व. तर आम्ही संध्यामध्ये जातो आता. तर आम्ही चालू आहे संगमला. आता त्या बाजूलाडीमध्ये गेलो असं ना मग संगमला. बाजूलाडीमध्ये गेलो असं ना इथे तर इथे जातं काय पाणी कुठं आहे आता. आम्ही आलो. हे आपलं संगमचं मंदिर जेव्हा आलो लॉकडाऊनमध्ये बांधायला सुरुवात झाली होती. पण आता पारायणचं तसे बांधलेलं आहे वाटतं. तो दाखवतो आधी. हे वॉटर दिसतं आहे. पारायणचं काय झालं पण पाहूया आता. पारायण तसं बांधायचं नाही बांधलं. पारायण हां झालं पारायणचं बांधलेलं आहे. दाखवतो पारायण झालेलं पारायणचं. ते नंतर जाऊ आपण. म्हणजे आपण या वटवृक्षानंतर जाऊ आधी संगमला जाऊ आधी. हे वटवृक्ष आहे. आपण संगमला जाऊ. मग तरी असं ठिकाण लावलं आहे. अच्छा हां दे हे 2 देतो आम्ही सगळ्या पाण्या फिरायला. आता आम्ही जाऊ इथे संगमला. हे पाणी आलं आहे आता. हे बघा पाणीमध्ये नव्हतं मागच्या महिन्यात. आता पाणी सोडलं वरती. रोडमध्ये माती द्या ना. हे बघ घेऊन जातो. हे 2 आहे माती. दे माती ना. हां आता आम्ही आज गावी संगमला चाललो. 12 सलपी आमचा आहे. हां तुझ्या बांधाचं बांधू येतो तू. घेऊ देतो बांधायचं असेल तर. नाही गोमे नाही. जातो तुम्हाला. काळं पाणी सोडलं इथे. जी नशिबाचा आमच्या त्यांना पाणी नसतं. पाणी सोडलं आहे. काळं सोडलं आहे. हां नाही डॅमचं पाणी आहे ना. डॅमचं पाणी आहे ना. यो सोडलं नाही पावसाळ्यात आपली साईडमध्ये. मी समोर पण जायचा प्रयत्न चालू आता समोर. आणि इथे संगमला जातो. इथे समोर इथे ड्रोन सोडू. आणि ड्रोन सोडल्यानंतर मग आम्ही वटवृक्षाचं पारायण तसं जाऊ. पारायण रस्त्यामध्ये वटवृक्षाचं दर्शन घेऊ. भस्म देऊ. भस्म घेतल्यानंतर पुढे आम्ही मंदिरात जाऊ. आता तर आम्हाला टेन्शन नाही. म्हणजे आम्ही चालू आहे. इथनं पाणी सोडलं आहे इकडनं. 2 आल्यानंतर संगम तीर्थ आहे. आणि संगम तीर्थावर चालू आहे आता. जाऊ हे वाळू संगम चालू. ही नदी आणि ती नदी या दोन्ही नद्या इथे मिळतात. ही आणि ही तर आम्ही पुढे चाललो संगमवर. दोन भेटत नाही झाला थांबा मी थोडा घेतला आहे.
बेसिक ड्रोन सोडून झालं आहे. आमचा नंबर आहे आता 12चा. चालेल हे 2 बेसिक ड्रोन कुठे फायनली ड्रोन पेटले आमचे. खूप बरं वाटलं. कोण मी नोंद मला आता आम्ही जातो पुढच्या प्रवासाने. आमचं आता सर्वसाधारणचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहे पुढे पाळ्यांचं सर वटवृक्षासाठी. दर्शन जाऊ पुन्हा मंदिर दर्शन घेऊ मग असं वगैरे. इच्छापूरची वट आहे. इच्छापूरचे मंदिर असं तिकडून जायचे. आपल्याला जायचं आम्हाला जायचं इथे पाळ्यांचं असेल. आम्ही जातो आता पाळ्यांचं चालू आहे. कसं जाल दर्शन झालं झालेलं आहे. त्यानंतर आम्ही या समोर जे मंदिर आहे आपल्या मंदिरात दर्शन घेऊ. मंदिरात दर्शन झाल्यानंतर थोडा नाश्ता पण करू मग दत्तप्रभूंचं मंदिर जाऊ. पाऊस होतं हे बघा ब्रह्मसरा हे छान मंदिर आहे. मंदिर त्या मंदिर जायचं जाऊया मंदिरात. आता व्हिडिओ येत नाही मंदिर आपली समोर संगम आहे मंदिर. दर्शन झालं सर्व झालं सर्व झाडायचं. आम्ही गाडी तर ते ठेवली गाडी वाहणा म्हणतो गाडी घेऊन या. बाला आणि मी आता चाललो आहे आता बसमा दोंडलकडे तिथून दाखवतो. इकडनं पुढे कमा आहे थोडं 2 मिनटं अंतरावर समोरचं म्हणजे लालवाडी तिथे बसमा दोंडल आहे. त्यांचे लग्न ते बसमा दोंडल असते तिकडनं बसमा घेऊन मग पुढे भरपूर ट्रॉफिक जाम आहे. एक पास में ट्रॉफिक जाम आहे. थोडी ट्रॉफिक पाहतो चालत पाहत आम्ही होता. हवे साधना भवन आहे काळांचा महाराजांचं. तिकडनं थोडं थोडं पुढे थोडं पुढे आल्यानंतर दोनदा आता लुप्त झालं समज बोललं तर चालेल. गायबच झालं काहीच आहे तिथे. चंदीला भस्माचा डोंगर असं आपण तुम्ही समोर मंदिर आहे दत्तप्रभूंचं. इथे आहे भस्म. आता आम्ही इथं आणलं नाही जायला. वाळलेमध्ये इथे हीच एवढी वाळलेली असं ओळी आहे बघा पाहू शकतो. तर ओळी माते फक्त इथे सुटी माते तिथे आम्ही भस्म घेऊन हे पहा एवढं आणलं आहे आम्ही. त्यानंतर आता चालून एवढं छोटी होईल आम्हाला भरपूर झाली. आता आम्ही निघलो आहे. ट्रॅफिक जाम असल्यामुळे आम्ही आता हळूहळू चाललो आहे आणि आमची माणसं पाठीमागून होतात. आता आम्ही 1 किलोमीटर पण नाही आहे 8 किलोमीटर इकडनं लेफ्ट साईडला आम्हाला जायचं आहे. इथे होडीवाले आहेत बाबा होडी आहे हे आपल्याला थोडी समय आता इथे पण आहे. आता आम्ही चाललो आहे पुढे. हे जुनं बस हे बस स्टॉप आहे. बस स्टॉप आहे तिथेच आहे. चाललो आहे मंदिरात आता. बस स्टॉपच्या जस्ट पुढे आलो. महाल होता मी एंट्री मारलेली आहे. आता त्या पुढून जाऊन आम्हाला लेफ्ट मारायचं आहे.
पुन्हा चेंज झालं. आम्ही तर भाभी पैसा तर घेऊन मारत होते भाभी. होय होय. जे आधी होतं त्यावर भरपूर चेंज झालं. चालू आता हे जुनं थेट आम्ही आता चाललो आहे मंदिराच्या दिशेने. मंदिर जास्त लांब नाही आहे त्यापासून काही मिनटं पण होतं ना. हा 10 मिनटं अंतरावर होतं म्हणजे जास्त नाही 2 मिनटाच्या अंतरावर फक्त 2 मिनटं. गर्दी जास्त आहे आज. गर्दीचा हे आरामचं मंदिर तुमची इच्छा आहे आम्ही ते आलो आहे पाहू शकता. म्हणजे तुम्हाला दाखवण्यात आहे नाही येत आहे जमलं दाखवेन पण आता आम्ही त्या दर्शनासाठी आलो आहे जॉबसाठी नाही. दाखव पॅसेज किती मोठा दाखवतो. हां जेव्हा यूट्यूबला व्हिडिओ दाखवतो पॅसेज किती मोठा दाखवतो ना एवढी ओपन जाता दाखवतो. या हे पाहिजे वरती आहे मंदिराच्या वरच्या बाजूला लाईन आहे तुम्ही पाठीवर असेल चालू आहे चालू आहे. इकडनं आम्ही गाडी उतरलो. फायनली मी एवढी ड्रायव्हिंग करून आलो बघा. 200 पुढे गाडी चालवली 300 किलोमीटर गाडी चालवून आता इथे आम्ही आलो आहे आमच्या मेन ठिकाणावर. शेवटचं तिथं म्हटलं झालं आहे आमचा आम्ही तिथे पोचलो आहे. इथे दर्शन देतो घेऊ आम्ही. हे पहा मी दर्शन घ्यामध्ये तुम्हाला मी थोडं मंदिर दिसतं आहे. मध्ये एंट्री मारल्यावरती तुम्हाला मंदिरचं दर्शन होईल. शेवटचं डेस्टिनेशन म्हटलं झालं आहे. आसूर झोपले बघ नाही तिला पाय पडत आसूर असेल इथं आसूला पाय देऊन जायचं असं. वैष्णवी ये पटकन. हे काय करायचं आम्हाला करायचं आहे हे त्याचा चमत्कार आहे. कुठे आले कुठं आहे जे आम्ही हापा देतो इथे. पुन्हा चेंज झाला पाला पुन्हा चेंज आम्ही असतो इथे चतुर्मुख आहे पंचांग इथे समोर मंदिर आहे. दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे जातो दर्शनासाठी जातो. माल्यानंतर इथे आपण बघतो गणपती बाप्पाची मूर्ती आहे समोर जेवण सिद्धांची मूर्ती सर्व ते झाल्यानंतर पाहू शकता ते तुळजापूर चालतं आहे बघतो इथे. आमचा मित्रांना उजवा वातावरण मंदिरातून बाहेर पडतो. मंदिरातून बाहेर पडल्या तुम्हाला इथे दत्तब्रह्म मंदिर असतं. त्यानंतर तुम्हाला इथे आहे हे का वाहनच आहे चिन्हावर असं तर पकडा व्यवस्थित दोन होतं ना. चिन्हावर दर्शन करा. ते झाल्यानंतर आम्ही पुढे
थोडं पुढे आलो काय वगैरे सोडून जा आहे नवोदय मंदिरात दर्शन घेतलं पुढे आलं शिवमंदिरात राईट मग राईट मग ना झालं आमचं हे दर्शन घेऊन घेतात आम्ही पुढे आम्ही झाला हे वाहनं हे दर्शन मी इकडं नाड्यामुळे तुला त्यावेळेस राहतो इंडियाला अरे आहे ना जय श्रीराम पाठीच दर्शन दर्शन झाल्यानंतरच आपण पाहू शकतो इथे मंदिर आहे पूर्ण मंदिर सगळे आणि कसं आपण इकडे बाहेर पडूया ते मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो मी सातवे महाराजांचं आहे देवीचं मंदिर ते पण जाऊया आपण इथे पण नंदी महाराज आहेत थोडं पुढे आहे आमच्या इथे नंदी महाराजांची मूर्ती आहे माझ्या मूर्तीच्या समोर इथे सातव्या महाराजांचं समाधी त्याच्यानंतर हे पहा तुम्ही मंदिर परिसर इथे हे मेन इथे समाप्त होतं मंदिर दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो साताऱ्याला बाबांकडे आमचं बाबांकडे आलो जेवण बनवायला आम्ही सर्व बसलो तिथे जेवण तयारी मी भाजी बनवली इथे बनवलेली भाजी वाटते का सांगा मला ही भाजी आहे आमची पनीर भाजी बनवली डाळू झाली इथे 9 वाजता आलो आणि असं मोठं पटपट काय बनवून ही भाजी बनवली आमची पुढे तुम्हाला दाखवत जेवताना